आणि आता ब्रेकिंग बातमी आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या वर्ध्यामध्ये प्रचार सभेला उपस्थित राहणार आहेत। वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या टाका ग्राउंडला होणाऱ्या सभेमध्ये ते उपस्थित राहणार आहेत। भाजपचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ते सभेला संबोधित करतील। तर वर्ध्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। योगी आदित्यनाथ उद्या वर्धा दौऱ्यावर असून हिंगणघाटमधील टाका ग्राउंडवर प्रचार सभा आयोजित करण्यात आली। या सभेला योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आणि रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ते तिथे सभा घेणार आहेत। तर महाराष्ट्रामध्ये आता निवडणुकींची रणधुमाळी सुरू झालेली आहे। प्रचारांचा धडाका सुरू असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या वर्ध्यामध्ये उपस्थित राहणार आहेत। वर्ध्याच्या हिंगणघाट इथल्या टाका ग्राउंडवर होणाऱ्या सभेला ते उपस्थित राहणार असून भाजपचे उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ ते सभेला संबोधित करतील। तर आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग नरेंद्र, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। योगी आदित्यनाथ उद्या वर्ध्यात हजर राहणार आहेत। नक्कीच बरोबर आहे। तो वर्ध्यामध्ये भाजपाचे जे उमेदवार आहे रामदास तडस यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांची सभा होऊ घातलेली आहे। हिंगणघाट येथील टाका ग्राउंडवर 12 वाजता ही सभा होणार आहे। यासाठी भाजपाच्या वतीने महायुतीच्या वतीने मोठी जय्यत तयारी केली जात आहे। योगी आदित्यनाथ हे विदर्भात पहिल्यांदाच येत आहे आणि ते पण वर्ध्यामध्ये त्यांची ही सभा होऊ घातली आहे। त्यामुळे या सभेला मोठं महत्त्व आलेलं आहे। विशेष म्हणजे वर्ध्यात जे तुल्यबळ लढत होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या नेत्यांच्या या ठिकाणी सभा लावल्या जात आहे आणि त्या सभेच्या माध्यमातून उमेदवारांना कसं निवडून आणता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे। एकंदरीतच महायुतीने ज्या मोठ्या नेत्यांच्या सभा लावायला सुरुवात केली आहे त्यामध्ये पहिली सभा जी आहे ती उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ यांची लागलेली आहे। ती हिंगणघाट येथे होणार आहे आणि यानंतर जे देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा वर्ध्यामध्ये लावण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात या ज्या सभा होणार आहे त्या कुठेतरी महायुतीच्या उमेदवारासाठी प्रभावी ठरणार असल्याचे बोलले जात आहेत। धन्यवाद नरेंद्र या सविस्तर माहितीसाठी।